हेच आहे ना, पश्चातापच आहे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पुरे सकाळ. पश्चातापच आहे. संसाराचं शेवटी फळ आहे पश्चाताप आणि परमार्थाचं फळ आहे प्रसाद. प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे प्र म्हणजे प्रभू, सा म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. प्रभूचं साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. आणि याची गरज आहे आपल्याला सगळ्यांना. प्रभूच्या दर्शनाची गरज आहे, प्रसादाची गरज आहे आपल्याला. आणि प्रसादासाठी सेवा करावी लागते आणि मग प्रसाद मिळत असतो बरं का. अगोदर सेवा करावी लागते. भगवंताचा तो नियमच आहे, शास्त्रच आहे महाराज. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. अरे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अगोदर त्यांच्या शिदोऱ्या घेतल्या मग आपली त्याच्यामध्ये कालवली. आणि आता वेळ म्हणते आणा, तुमच्याजवळ काय ते आणा अगोदर, मग माझं टाकतो त्याच्यात. तुमचं अधिक माझं मिळून काल आहे. जीव आणि देव, जीव आणि शिव मिळून काला होतो. शिव शिवा ब्रह्मैक्य त्याला म्हणतात. ऐक्य म्हणजे काला एकत्र करणं, दोन किंवा अनेक वस्तू एकत्र करणं याला काला म्हणतात. काल्याचा स्वभाव आहे महाराज. बघा तुम्ही व्यवहारातला काला माणसं म्हणतात हे चोरून घे, काला करून घे म्हणजे पोट भरण. काल्याशिवाय पोट भरतच नाही. काला इतका दुर्लभ आहे कारण जी वस्तू, काला इतका महत्वाचा आहे जीवनामध्ये आणि जी वस्तू महत्वाची असते ना तीच दुर्लभ असते. ज्या ज्या गोष्टी दुर्लभ आहेत ना त्या महत्वाच्या आहेत. शरीर दुर्लभ आहे, महत्वाचं आहे. दुर्लभ हो मानुष्य देहो, हे दुर्लभ आहे. ज्या ज्या गोष्टी दुर्लभ असतात त्या तितक्याच महत्वाच्या असतात. ही दुर्लभ वस्तू आहे काला, म्हणजे कोणाला नाही मिळत. लाजे त्याशी वाटा नाही, ज्याला लाज वाटते ना त्याला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. दुर्लभ आहे काला, पण तो कुठं मिळतो? विशेष हा लाभ संत संगी. त्याला सत्संगामध्ये यावं लागतं. जो चालू आहे ना त्याचे नियोजन केलंय महाराज मंडळींनी, याला सत्संग म्हणतात. कोण जाणे कोणाकडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे. याच्यात कोण संत आहे कोण असंत आहे काही कळतंय का? एखादा साधा माणूस सुद्धा संत असू शकतो. साधुत्व संतत्व हे भगव्या कपड्यातच असतं असं कोणी सांगितलं? पांढऱ्या कपड्यामध्ये सुद्धा साधू दडलेला असतो. माणसाचे विचार आचार याला जीवनामध्ये महत्व आहे. संत नवती जगा जगा
दिसायला आपल्यासारखेच, काय फरक? पण दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो परखे. दिसायला सारखेच असतात सामान्य माणूस आणि संत पाहिजे अंगात. दिसण्यावर असणं अवलंबून नाही महाराज, इथं असणं महत्वाचं आहे. संत दोन्ही, कारण समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती जगा मानसा त्या सारखे. संत, मला वाटतं हे सगळे त्यांचेच उपकार आहे. वारकरी संप्रदायाचा हा जो प्रचार केलाय भक्तीचा, हरी भजनी हे धवळले जग, चुकविला लाग कळे काळाचा. मी म्हणतो त्यांच्या उपकारातून उतराय होण्यासाठी आपल्याकडे कुठलीच वस्तू नाही. मला ठेविता हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्याशी व्हावी बराई. काय दिल्यानंतर साधू संतांच्या उपकारातून आपण उतराय हो महाराज. वस्तूच नाही देण्यासारखी. आता त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं हेच भलं. विठाला आपल्याला काय कळालं असतो, देव काय, धर्म काय, संत काय, ग्रंथ काय, पंथ काय, काय काय कळालं. पशुतन माणसात काय, ज्याला काहीच कळत नाही त्याच्यातून पशुत काय फरक आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं, माझे ये भक्तिवीन जळवते आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही, किंवा तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. काही नित्य नेमावीन अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्यपण भारवाही तोरश. आणखी काय बोलायला पाहिजे विठाला. म्हणून हा जो धर्म सोहळा आहे अशा प्रकारचा, आणि आज या ठिकाणी या उत्सवाचा समारोप अशा प्रकारचा आहे, फार महत्वाचा अशा प्रकारचा हा दिवस आहे. आणि म्हणून ही सेवा माझ्याकडे आली. कीर्तना सेवेसाठी मी जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आपल्या समोर घेतलेला आहे. अभंग अत्यंत महत्वपूर्ण आहे. तुकोबारायांनी जीवनामध्ये काला प्राप्त करून घेतलाय, तरी सुद्धा काला सेवन करण्याची जी तृप्ती आहे, जी भूक आहे, ती अजून शमलेली नाही. तुकोबारायला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन हेच करावं असं वाटतं की नाही. घेईना मी जन्माया जाजसाठी, घेईना मी जन्माया तुझी चरण सेवा साधा माया, तुझी चरण सेवा साधा माया. हरि राम कीर्तन हरि राम कीर्तन हरि
घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, आलो लोटांगण महाद्वारे. सेवेची आवड किती अंतकरणामध्ये सेवेची आवड. घेईन जन्मांतरे हेच करावया खरे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागे. चकार सांगितलंय तुला याच्यासाठी. फक्त सेवा आणि सेवा. तुझी सेवा करीन मनोभावे. मनोभावे हा शब्द फार महत्वाचा. सेवा सगळेच करतात, कारण परमार्थाचे मदार ही तणावर अवलंबून नाही, ते मनावर अवलंबून. मला वाटतं तणानं केलेल्या परमार्थापेक्षा सेवेपेक्षा मनानं केलेला परमार्थ लवकर फळ देतो. विठ्ठल सेवाला दुसरं काही लागत नाही. तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. काहीच नाही. मन हा मोगरा ईश्वरा. मनाच्या माध्यमातून परमार्थ झाला पाहिजे. बलात्कारानं परमार्थ करून ते काय होते मना. कारण हे मन शरीरात प्रधान आहे. मन सर्व इंद्रिया. मनोराजा एक देह असे नांद तू त्याशी दोघी पुत्र पौत्र संपन्न भारी. तेने कृपा केली आम्हावरी गा मनवोनी आलूया. अरे या मुरडेश्वराच्या भगवंताच्या दर्शनाला आमच्या मनानं आमच्यावर कृपा केली म्हणून आम्ही आलोय. आमचं मन काय काय माणसं म्हणतात ना, एक मन वाटतं जावा आणि एक मन वाटतं. अरे एक मन अवघ्या तुझ्या भांडवाला, एकच मन आहे माणसाला, त्याचे दोन दोन करून ठेवले विठाला. मला वाटतं एकच मन आहे तरी एवढी फजिती करतंय. दोन असते तर कसं झालं असतं बघा ना. एकच आहे काय फजिती करतंय माणसाची. धावतोय सैराट, बलतीये सवे धावे सैराट. कुंट दरडी न पाय. काय वर्णन केलंय. मनात चंचल स्वभाव. मला वाटतं मन एकाग्र करण्याचं ठिकाण फक्त एवढंच आहे विठाला. या मन एक वीर असं सांगितलं. फक्त इथंच होतं. विचित्र आहे. मना येव मनुष्यानां कारणं बंध मोक्ष. आपल्या बंधनाला आणि मोक्षाला कारण जर काय असेल तर मना हे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. आपल्या सगळ्या या गोष्टीला मला वाटतं मोक्षाला आणि पतनाला जर कारण काय असेल तर मन आहे विठाला. ते मन बळकट करण्यासाठीच तर आपल्याला द्यायचं. बळकट झालं पाहिजे ना. होई बळकट माझ्या मना रे तू हित. बळकट करायचे त्याला. त्या माता मावल्या त्या जाता नाही का ते खून जाणून आणून त्याला बळकट. तो जर निसटला तर दात पडतील ना. हलवणी खुंट आधी करावा. असं मन अगोदर बळकट करावं लागतं आणि मग परमार्थ साध्यापर्यंत पोहोचतो विठ्ठल. संतांनी अगोदर मन बळकट केलं. मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे तुझ्या. गणपती राजा, गणपती आधी
गरज आहे इथं बरं. मला वाटतं पहिली चाल शिवरंजनी रागातच आहे. मला काही राग येत नाही बरं का, पण काय असतं बरं का, जिथल्या तिथं जर झालं ना तर ते दुग्ध शर्करा योग असतो, दुधात साखर. भगवान शिवाचं इथं स्थान आहे आणि शिवरंजनी रागात पहिली चाल झाली विठाला. करावी ते पूजा मनेची उत्तम. भगवंताची पूजा करा ना मनाच्या माध्यमातून. मनमय पूजा हेची करी न केशवराजा. हेची करी न धन्यवाद उद्धव महाराज. मनोमय पूजा हेच करीना केशवराज. देवाला दुसरं काही लागत नाही. दुसरं काहीच ना उपचारानं आकलत नाही तो. त्याला तू मन बुद्धी साचेशी जरी माझी या स्वरूपी अर्पिशी तरी मातीची गा पावशी हे माझी भाग. भगवान अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सांगतात फक्त मन आणि बुद्धी या दोन गोष्टी देवाला लागतात. विठ्ठला आणि ज्या साधकानं मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणी स्थित केली, अर्पण केली, समर्पण केली, तो काल्याचा अधिकारी आहे. काला कोणाला मिळत. या दोन गोष्टी तिथे लागतात. आमच्या गोपाळांना गवळणींना भगवंताने ही जी काही त्यांच्या बरोबर क्रीडा केली, मला वाटतं गोपाळासाठी काला केला आणि गवळणीसाठी रास क्रीडा केली. काय केलं उगच नाही ना. किती जन्माचं पुण्य असेल त्यांना. भगवंताला मला वाटतं त्यांचं जीवनच भक्तिमय झालं होतं, हरिमय. वर्णन करतात त्यांनी कधी घराचा उंबरा ओलांडला नाही. कुठं जावं लागत नाही ना, लगत साया असं जावे मनांतर. कुठं जावं लागत नाही. घराचा उंबरा ओलांडला नाही तरी देव त्यांच्याकडे जातोय, त्यांना प्राप्त होतोय. काय म्हणायचं, त्यांचा व्यवहार भक्तिमय झाला होता. देवबारे वर्णन करतात सासूरे माहेर सासू सासरा सासूरे माहेर सासू सासरा सासूरे माहेर सासू सासरा देखतित्या प्रकार हरिच्या रूपे देखतित्या प्रकार हरिच्या रूपे देखतित्या प्रकार हरिच्या रूपे बोलती चालती आई करती बोलती चालती आई करती बोलती चालती आई करती बोलती चालती आई करती बोलती चालती. सुंदर वर्णन करतात निळोबाला. त्या गवळणीची अवस्था सांगतात. सासूरे माहेर सासू सासरा दीर देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. सासूमध्ये सासऱ्यामध्ये पतीमध्ये मुलामध्ये त्यांना हरीच दिसत होता. विठाला शनिवणी अवघा देव. काय मला वाटतं ही परमार्थातली शेवटची अवस्था आहे. अशी अवस्था, कारण परमार्थ हा व्यवस्थेचा नाही, परमार्थ अवस्थेचा आहे. अशी अवस्था ज्या साधकाला निर्माण होते ना, त्याला काहीच करायची गरज नाही. पूजा ध्यान जप त्याशी नाही. पूजा ध्यान जप त्याशी नाही.
संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, संत मांदियाळीमध्ये आपल्या असामान्य कर्तृत्वानं एक वेगळा ठसा ज्यांनी उमटवला. 36 वर्षे साक्षात भगवान परमात्मा ज्यांच्याकडे सेवा करतोय ते नाथ महाराज आत्मविश्वासानं सांगतात की जय जय दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. ज्या साधकाला जिकडं पाहावं तिकडं देव दिसतोय ना, त्याला दुसरं काही साधना करण्याची गरज नाही. ही शेवटची अवस्था आहे. विठाल सगळीकडे देव दिसायला त्याला ती दृष्टी तितकी निर्दोष झाली पाहिजे. तुकोबाला सांगतात की सगळं केलं पाहिजे ना, मग ते दिसत. हे अडचण मध्ये असल्यावर कसं दिसत? मग ते जवळ असून दिसत नाही ना, नाही दिसत ना. हो, हे सगळे दृष्टी दोष सगळा निघून गेला पाहिजे. तुकोबाला सांगतात देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. दोष गुण अर्पण, दोष गुण अर्पण, देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले. जसे दोष घातक आहेत ना, तसे गुण सुद्धा घातकच असतात ना. गुण सुद्धा घातक आहे. गुणवान माणसाचे जर त्याला मान मिळाला ना समाजामध्ये, नाथबाबा सांगतात मान हा अनर्थ आहे. जनमानाला साधकानं भुलू नये. हे महाराज फार चांगले कीर्तन करतात आणि हे महाराज फार जनमानाला बोलायचं नाही महाराज. जनमान अनर्थ आहे. जे जे जन वंदिती ते चित्याची निंदा करीती. तुम्ही चिरंजीव पद वाचा महाराज. काय प्रकार, काय संतांचं वाङ्मय महाराज, खूप योग्य दिशा देणार आहे. जे जे माणूस आपल्याला वंदन करतात ना, तेच काही दिवसांनी आपली निंदा करतात. या सगळ्यांच्या पलीकडे आपलं जीवन गेलं पाहिजे. साधूचं जीवन या सगळ्यांच्या पलीकडे असतं. द्वंद्वातीत झालेलं जीवन. काम क्रोधाच्या पलीकडे, सुख दुःखाच्या पलीकडे, निंदा स्तुतीच्या पलीकडे. कोणी निंदा कोणी वंदन करा पाहिजे. निंदे कोणी वंदी मारी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा तोही पासोरी वा. सुख दुःख समान सकळ जीवाचा योगायोग आहे महाराज. आज मनासारखे प्रमाण मिळतात आणि खरं वारकऱ्याची ही आनंद आहे बरं का. हा सुख सोहळा काही काही ठिकाणी काय